आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। औरंगाबाद शहर में 200 इनकम टैक्स अफसरान की जानिब से तामीरात के कारोबारियों पर छापे, हुनूस कार्रवाई जारी। इंतजामिया की जानिब से कोई वजाहत नहीं। नुकसानात के पंचनामे करते वक्त कोई भी किसान पंचनामे से महरूम न रहे। मार्केटिंग और अखिलियाती तरक्याती वजीर अब्दुलसत्तार की हिदायत। अब खबरें तफसील से। औरंगाबाद शहर में वक्त वाहिद में इनकम टैक्स महकमे के 200 अफसरान ने 11 मकामात पर छापे मारे। शहर के बड़े तामीरात कारोबारियों पर आमदनी टैक्स के महकमे ने ये छापे मारे हैं। ऐसी इत्तला मौसूल हो रही है, इसकी वजह से खलबली मच गई। गुज़िश्ता चंद यौम से तमाम मुल्क समेत महाराष्ट्र में इनकम टैक्स महकमे के अफसरान छापे मार रहे हैं। कई बड़े सनतकारों इसी तरह तामीरात के कारोबारियों पर छापे मारने का सिलसिला जारी है। आज सुबह 6 बजे के करीब औरंगाबाद शहर में 11 मुकामात पर आमदनी टैक्स महकमे के वक्त वाहिद में छापे मारे। ऐसी इत्तला मौसूल हुई है। दरियासना इनकम टैक्स महकमे की जानिब से शुरू किए गए छापे मारने का सिलसिला मज़ीद 2 से 3 यौम जारी रहेगा। जिन अफराद पर ये छापे मारे गए इनकी सरकारी इत्तला नहीं दी गई। मौसूला इत्तला के मुताबिक नासिक और पुणे इनकम टैक्स महकमों की टीम ने ये छापे मारे। शहर के बड़े बिल्डर्स इस छापों की जद में आए, ऐसा समझ में आ रहा है। तामीरात के कारोबारियों के ऑफिस और रिहायशी मकामात पर इनकम टैक्स महकमे के अफसरान मज़ीद तहकीकात कर रहे हैं, ऐसी खबरें मौसूल हुई हैं। रिजर्वेशन के ज़िम्मे महाराष्ट्र रियासत में निचली सतह पर बयान देने की वजह से नफरत पैदा हो रही है, ऐसा इल्जाम एसडीपीआई की जानिब से आयद किया गया है। अपनी जिम्मेदारी समझकर रियासत में अमन कायम रखने की कोशिश करना चाहिए, ऐसा ख्याल सहाफती कॉन्फ्रेंस में जाहिर किया गया। आम्हाला रस्त्यावरची लढाई ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांना सोबत घेऊन लढावी लागेल आणि ती लढण्यासाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआय ही आज महाराष्ट्रामध्ये सज्ज झालेली आहे आणि पूर्ण मराठा समाजाच्या आणि ओबीसी नेत्यांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि लवकरच या संदर्भात पुढची भूमिका आम्ही आपल्याला लवकरच कळवू। तुम्हाला जर ओबीसीचा एवढा पुळका आहे ना तर मग राजीनामा दिला द्या ना। ओबीसीसाठी रस्त्यावर या 52% ओबीसी तुमच्या पाठीमागे आहेत आणि मराठा समाजाचे जवळ 178 घरांनी आजही या राज्यामध्ये सत्ता केंद्राच्या ठिकाणी आहेत। तर तुम्ही मराठ्याच्या नावावरती स्वतःची राजकीय पोळी भाजता, मग तुम्ही त्या ठिकाणी सर्व मराठा आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे आणि ओबीसीच्या नेत्यानेही त्याच्या पक्षाचे राजीनामे देऊन पुढे आलं पाहिजे। राज ठाकरे साहेब स्वतः म्हणतात की आपण गप्प बसलं पाहिजे। का गप्प बसलं पाहिजे? याचा अर्थ तुम्ही आधी दलित आणि हिंदू समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विद्यापीठाला नामांतराच्या प्रश्नावरती डबड्यात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ म्हणून त्या 2 समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर बाबरी मस्जिद ज्यावेळेस पाडल्या गेली त्यानंतर दलित आपले हिंदू मुस्लिमामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं आहे आणि आता तुम्हाला काही मिळालं नाही। म्हणून जर तुम्ही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असाल तर ही निंदनीय गोष्ट आहे आणि आम्ही सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआयच्या वतीनं यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। सकल हिंदू समाज के नाम से हिंदू मुस्लिम का वाद जो है तो पूरे महाराष्ट्र राज्य में फैलाने की कोशिश की गई। 50 से ज़्यादा जो है तो हेट स्पीचेस को खुद सुप्रीम कोर्ट सर्वोच्चतम न्यायालय ने जो है तो नोट किया। इसके अंदर जो है तो मुस्लिम समाज को उनके खिलाफ जो है तो बदनामी की गई,
इस्लाम धर्म के बारे में जो है तो झूठा प्रचार किया गया, हेट स्पीचेस किए गए, ये सब जो है तो सुप्रीम कोर्ट के संज्ञान के अंदर आया। सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र राज्य की गवर्नमेंट को सो मोटिव एक्शन क्यों नहीं हुआ करके उसके ऊपर जो है तो सख्त टिप्पणी भी की। लेकिन हमने देखा कि हिंदू मुस्लिम के वाद को महाराष्ट्र की राज्य की जनता ने जो है तो पूरी तरह नाकाम कर दिया। और ये जो सियासत खेली जा रही थी हिंदू मुस्लिम के बीच में नफरत फैलाने की, इसको जो है तो महाराष्ट्र राज्य की जनता ने जो है तो स्वीकारा नहीं, इसको नकारा। इसके खिलाफ में, इसके विरुद्ध में अब सत्ता में बैठी हुई बड़ी पार्टियां और बड़े लीडर जो है तो हिंदू मुस्लिम का नाम छोड़कर अब जातीय के अंदर थ्रेड निर्माण करने के लिए आगे आए हैं। ऐसे ही आज जो है तो ये जो खामोश रहने वाले पक्ष है, जो अपने आप को ये बोलते हैं कि हम वाद में नहीं पड़ते, ये वाद में नहीं पड़ते मतलब आग लगने के बाद रोटियां सेकने के आने वाले ये लोग हैं। इस ऐसे लोगों का हम जो है तो सख्त शब्दों के अंदर जो है तो इनका निषेध करते हैं। दीपक केसरकर के मुतनाज़े बयान पर ऑल इंडिया पैंथर सेना के कौमी सदर दीपक केदार ने मजम्मत की है और कहा है कि बयान आईन के खिलाफ है। आणि म्हणून असाच एक श्रद्धावान मनुष्य आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ज्याला सत्तेवर आले त्याला आपण 10व्या क्रमांकावर होतो, आता 5व्या क्रमांकावर आलेलो आहोत आणि 2 वर्षामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकाची महासत्ता बनणार आहोत। देवशक्तीमुळे देश महासत्ता होणार, महासत्ता झालाय आणि नरेंद्र मोदीच देवाच्या शक्तीमुळे ते घडवणार, असं जे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं जे स्टेटमेंट आहे ते संविधान विरोधी आहे। संविधान दिनादिवशी दीपक केसरकर आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत नाहीत, तर उलट देशाच्या महासत्तेचं आणि प्रगतीचं जे काही क्रेडिट आहे ते देवाच्या शक्तीला देऊन टाकतात। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्राला अंधश्रद्धा पाळणारे शिक्षण मंत्री लाभलेत, विज्ञानवादी दृष्टी नसलेले शिक्षण मंत्री लाभलेत। त्यामुळे देवावरती विश्वास ठेवून सत्ता चालणार नाही, तर संविधानाचे कायदे, न्यायालयीन प्रणाली, संसदीय प्रणाली, राजकीय सत्ता यावरच देश चालतो, प्रगती करतो, महासत्तेकडे वाटचाल करतो। विनाकारण सन्माननीय दीपक केसरकर यांनी याला देवाच्या शक्तीशी जोडून दिशाभूल करू नये। ते शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन अवलंबला पाहिजे असं सुद्धा त्यांना आव्हान करतो। आणि दीपक केसरकर जे शिक्षण मंत्री आहेत, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे हा देश गेली 70 वर्षे एक संध आहे, तो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, कोणत्याही देवाच्या शक्तीमुळे नाही, हे सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेना जाहीर करत आहे आणि या स्टेटमेंटचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के प्रियदर्शनी स्कूल में लायंस क्लब ऑफ टाइटंस की जानिब से रुकन असेंबली संजय शिरसाट और जी श्रीकांत के यौम पैदाइश के जिन में स्कूली तलबा को 500 स्कूली बैग्स तकसीम किए गए। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के प्रियदर्शनी स्कूल में लायंस क्लब ऑफ टाइटंस की जानिब से रुकन असेंबली संजय शिरसाट और शशवती जी श्रीकांत के यौम पैदाइश के ज़िन में स्कूली तलबा को 500 स्कूली बैग्स तकसीम किए गए। इब्तिदा में रुकन असेंबली संजय शिरसाट का लेझिम की ताल पर इस्तकबाल किया गया। बाद अज़ा केक काट कर संजय शिरसाट और शशवती जी श्रीकांत का यौम पैदाइश मनाया गया। इस मौके पर साहिल सोनार, सरल शिंदे, अभिजीत शिंदे ने गीत पेश किया। केसरिया तेरा इश्क है पिया, रखने जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिल में ते सारा तेरी फिक्र में रहने सारी तेरी खैर मनाऊं। सदर मुदर्रिस संजीव सोनार ने जी श्रीकांत जब से फ़राइज़ अंजाम दे रहे हैं तब से स्कूल ने कैसे तरक्की की, इसकी रिपोर्ट पेश की। इसके साथ ही लायंस क्लब टाइटंस की जानिब से आज 500 तलबा को स्कूली बैग्स दिए गए। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़।
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. गैर मौसमी बारिश की वजह से हुए नुकसानात के पंचनामे करके रिपोर्ट फौरन हुकूमत को पेश करें. ऐसी हिदायत मार्केटिंग और अक़लियती उमूर के वजीर अब्दुल सत्तार ने बंधारे पर जाकर मायना करते हुए अफसरान को दी. आज सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने 3 दिवसापासून पाऊस पडल्यानंतर 100 काही मिलीमीटर पाऊस पडला. कुठं 160 पडला, कुठं 130 पडला, कुठं 120 पडला. आणि तो सातत्याने पडल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे हे जे नुकसान झाले, काहीच कामाचा कापूस राहिला नाही. मी मका पाहिली, तूर थोडेफार प्रमाणावर ठीक आहे, परंतु बाकीचे एकंदरीत पीक पाहिले तर मोठ्या प्रमाणावर त्याचे नुकसान झालेले. याचे पंचनामे कृषी तालुका कृषी अधिकारी असेल, SDO असेल किंवा SDM साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, यांनी सर्वांनी संयुक्तपणे पंचनामा करून 24 तासाच्या आत किंवा जास्तीत जास्त 48 तासामध्ये पूर्ण दोन्हीही तालुक्याची झालेली नुकसान, या नुकसानीचे तंतोतंत पंचनामे करायचे आणि शासनाला कळवायचं. शासनाने निर्णय घेतलेला आहे की जे नुकसान झाले NDRFच्या नियमाप्रमाणे सर्वाला नुकसान भरपाई देण्यात येईल. त्याच पद्धतीने 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर देण्यात येईल, असं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी अजितदादा पवार या तिघांनी मिळून कालच्या कॅबिनेटमध्ये ज्या सूचना दिल्या, त्या सूचना मी अधिकाऱ्याला देऊ लागलो. या राज्याचा मंत्री म्हणून किंवा या मतदारसंघाचा आमदार म्हणून जी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये भावूक झालेला आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला सरकार आधार देईल. हे सरकार कधीही कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला मदत करणारा सरकार आहे. आणि याचा लायसन पाहिला तुम्ही, याचा गॅरंटी पाहिली आपण, याची सिस्टीम पाहिली तर गेल्या वर्षीचे पैसे आज सर्व शेतकऱ्याच्या अकाउंटवर नुकसानीचे आलेले आहेत. परंतु आता एकदा खरीप झाला का रब्बीचा सीझन येतो आणि रब्बीच्या सीझनमध्ये अशा पद्धतीने गारपीट होणे, गारपीटच्या सोबत पाऊस सातत्याने येणे आणि 100-150 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर साहजिक आहे का वरचा पाण्याचा जो मारा पडतोय, जो काही गारचा मारा पडतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर थोडेफार जे काही फळबाग असतात, कापसाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे आणि गव्हाचं नुकसान ज्यांनी पेरलं त्यांच्या गव्हाचं नुकसान आहे. काही लोकांनी मका पेरली होती, ती मका सर्व झोपलेली आहे. अशा पद्धतीने छोटे मोठे पीक जे नुकसान झालेले त्याचे तंतोतंत पंचनामे कृषी विभागाने आणि महसूल विभागाने करावे, जेणेकरून सरकारकडं आपला आकडा गेल्यानंतर त्यांच्याकडेही रेकॉर्ड आहे. पाणी ज्या पद्धतीने पडला, सातत्याने 3 दिवस पडला, या सरकारकडचा रेकॉर्ड आणि आपला रेकॉर्ड या दोघांमध्येही आपण पाहिलं तर मला असं वाटतं की 85% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या 85% झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी जे स्वतः कॅबिनेटमध्ये जे आदेश दिला आम्हाला की सर्व शेतापर्यंत जा, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्या, शेतकरी जे काही त्याच्या मनामध्ये शंका कुशंका असेल त्या दूर करा. का हे मुख्यमंत्री महोदयांचा आदेश जो आहे त्याचा पालन सर्व पालकमंत्री, सर्व मंत्री करू लागले, सर्व आमदार करू लागले. पूर्ण शासकीय यंत्रणा युद्ध पातळीवर मला वाटतं की 24 ते 48 तासामध्ये याचे पंचनामेचे तंतोतंत माहिती शासनाकडे जाईल आणि तत्काळ लवकरात लवकर
सरकार याला मदत करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. फक्त अधिकाऱ्यांनी ही जे अचूक पंचनामे करावे आणि पंचनामे करताना कुठेही भेदभाव होणार नाही. कोणताही शेतकरी सुटणार नाही. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याच्यापेक्षा तो शेतकरी आहे आणि शेतकऱ्यापेक्षा मोठा धर्म कोणाचा नसतो. शेतकऱ्याची सेवा करण्यामध्ये तुम्ही कमी पडू नका, मीही कमी पडणार नाही, सरकारही कमी पडणार नाही. तर याची आपण तंतोतंत माहिती तुम्हाला जी समजली वर्धे साहेब, तुम्ही SDM साहेब, तहसीलदार साहेब, तुम्ही सर्व मिळून हे करा आणि तुम्हाला काही अडचण आली तर मला बोला. परंतु आपल्याला ईश्वर अल्लाह भगवानला साक्षी ठेवून त्या शेतकरी बांधवाला मदत करायची. खेल के शोबे में दफ्तरी कार्रवाई करने के लिए तावान और रुश्वत तलब की जा रही है, ये बात अफशा हुई है। इस सिलसिले में मुताल्लिका पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल किया गया। इस जिम्न में ऊशो एसोसिएशन की जानिब से सहाफती कॉन्फ्रेंस में इल्ज़ाम आयद किया गया। हुकूमत की खेलों की फहरिस्त में विशु इस खेल के ज़िम्न में गलत मालूमात दर्ज करके इस खेल को हुकूमत की खेलों की फहरिस्त से खारिज कर दिया जाएगा, ऐसी धमकी देकर 2.5 लाख रुपयों का तावान तलब किया गया। ये बात मंजर आम पर आई है। इस सिलसिले में तावान तलब करते हुए एक वीडियो ADN को हासिल हुआ है। आमच्या वरती 5-50 जे काही विषय येतो व त्यांचं ते आणि ते असं आम्हाला 2.5 लाख रुपये आमच्या आम्हाला देऊन मोकळं करून 100% कारण आतापर्यंत बोललं सुद्धा पण आयुक्त फक्त समोरासमोर भेट झाली. आज आयुक्त बोलला बोललं ते विजय आयुक्त बोललं म्हटलं किती मोठा विशेष काहीतरी असेल ना मोठा आयुक्त म्हणून सांगा. गाडी देऊ राहिलं तर पैसे देऊ राहिला पागल झाले का मध्ये स्क्वॅशचा कार्यक्रम आहे ना येत्या 8 दिवसातच वाजवणार आहे. हेही तुम्हाला सांगतो. स्क्वॅशचं इतकं खतरनाक प्रकरण आहे ना का कुठंच नाही. ते उशूला टार्गेट नाही. याला उशूला याची रॅकेट येतो. स्क्वॅशचं प्रकरण आणि फेन्सिंगचं दोन्ही प्रकरण हे तुम्हाला मी आज सांगू राहिलो. सगळं दिलं सगळं टाईप करून दिलं. येत्या 8 ते 10 दिवसात स्क्वॅशचं एक रॅकेटचं प्रकरण पप्पू परिस्थितीत औरंगाबादला त्यांना. इस वीडियो की बुनियाद पर विशु एसोसिएशन के सेक्रेटरी महेश इंदापुरे ने मुताल्लिका पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल किया। इसकी मालूमात उन्होंने सहाफ़ियों से बातचीत करते हुए दी। सर, गुन्हा जर दाखल झालेला आहे आणि जर चौकशी अधिकाऱ्यांची झाली नाही आणि आम्हाला जर अशा पद्धतीचा न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टातही जाणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत. मंत्रालयासमोर आम्ही त्या ठिकाणी सर्व हे बालगोपाल खेळाडू त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा संघटना, राज्य संघटना मिळून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आणि आम्हाला एवढा विश्वास आहे की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल आणि क्रीडा मंत्री असेल हे पूर्ण खेळाडूंच्या बाजूने आणि ते आम्हाला योग्य तो न्याय नक्कीच देतात. ताहम इस तावान मामले के साथ साथ कौमी सतह पर डबल खेल में डबल चांदी का तमगा हासिल करने वाली लड़की के सदाकतनामे के वेरिफिकेशन के लिए ख़ास तौर पर हिरासा किया जा रहा है, ऐसा इल्ज़ाम आयद किया गया है। मी आता झालेला 32nd नॅशनल खेळ आहे त्यामध्ये मी 2 सिल्वर मेडल्स जिंकले आणि ती नॅशनल 28 जून टू 1 जुलैपर्यंत चालली. त्यानंतर मी मेडल जे जिंकले त्यामध्ये मला सर्टिफिकेट मिळाले. आता आम्हाला मिळालेले जे सर्टिफिकेट आहे ते आम्ही व्हेरिफिकेशनला टाकत असतो. व्हेरिफिकेशनला टाकलं म्हणजे आम्हाला 5% रिझर्व कॅटेगरीमध्ये आम्ही येतो. त्यासाठी आम्ही स्पोर्ट्समध्ये आहोत. इन शॉर्ट आम्हाला इंटरनल पॉलिटिक्स काहीच माहिती नाही. आम्ही जेव्हा खेळलो, आमचा खेळ खेळून झाला त्याच्यानंतर 7 जुलैला एक परिपत्रक काढण्यात आलं. ते परिपत्रक आम्हाला मिळालं. त्या परिपत्रकामध्ये असं क्लिअर मेन्शन केलेलं होतं की जो मी इव्हेंट खेळलाय असे 38 इव्हेंट त्यांनी काढून टाकलेले, पण ते पूर्वकल्पना न देता आम्ही खेळल्यानंतर म्हणजे हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट झाला. तर त्यांनी आम्हाला आधी जर कळवलं असतं तर आम्ही काहीतरी निर्णय घेतला असता. त्यानंतर आम्ही त्यांना बालेवाडीमध्ये जाऊन भेटलो. त्यांना विचारलं की सर आमचा काय प्रॉब्लेम झाला, आम्ही खेळलोय हे आमच्याकडनं चुकलंय का आम्ही लिगली नाही खेळलो हे आमचं चुकलंय. तर ते आम्हाला म्हणले की तुमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही खेळाडू आहे, तुम्ही बरोबर पद्धतीने खेळत. पण त्यांनी जे परिपत्रक काढले त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की आता इन्क्वायरी कमिटी बसवली आहे. बरं ठीक आहे, आम्ही एक्सेप्ट केली ती गोष्ट की इन्क्वायरी कमिटी बसवली आहे. पण आता किती महिने झाले त्याला, आम्ही बरं एकदाच फॉलोअप नाही घेतला, आम्ही 2दा-3दा जाऊन त्यांचा फॉलोअप घेतला. मी पहिल्यांदा बोलले तर त्यांनी असे मला काही बोलले की मी ते नाही बोलू शकत. ऑफकोर्स इन शॉर्ट नॉनसेन्स असं पद्धतीने ते आम्हाला बोललेत. त्यानंतर आम्ही गेलो तर त्यांनी सांगितले की एन्क्वायरी कमिटी बसवली आहे.
एन्क्वायरी कमिटी ठीक आहे म्हटलं, सर किती दिवसात आम्हाला याचं उत्तर मिळेल, कारण की माझं भविष्य ह्याच्यावर डिपेंड आहे ना. मी काही एक्झाम्स देणार आहे, ते मी स्पोर्ट्स कोट्याच्या फॉर्ममधूनच देणार आहे ना. तर मी गो थ्रू होती, मी सफर होती याच्यामध्ये. मी कंटिन्युअसली पुण्याला अपडाऊन तर नाही करू शकत. मी आता लास्ट टाइम पण आता रिसेंटली 15 डेज पण नसते झाले, मी परत त्यांना भेटून आले. तेव्हा ते मला परत बोलले की एक शेवटचे 8 दिवस द्या, आम्ही एन्क्वायरी कमिटी बसवली आहे आणि त्यात आम्ही जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला आम्ही सांगेल. आता माहिती नाही, आता 8 दिवस तर झालेत त्या गोष्टीला, आता बघू ते काय निर्णय देत आहेत आणि त्यांनी दिला पाहिजे तो निर्णय. बूटी लाइन से भाजी मंडी तक 450 mm आबी फराहमी लाइन के 22 नल कनेक्शन मुनक़ते किए गए। इससे कबल जुमला 19 गैर कानूनी नल कनेक्शन मुनक़ते किए गए थे। म्यूनसिपल कॉरपोरेशन के 450 mm आबी फराहमी लाइन पर कल जुमला 19 गैर कानूनी नल कनेक्शन मुनक़ते किए गए थे। आज भी गैर कानूनी नल कनेक्शन मुनक़ता करने की कार्रवाई जारी रही। आज 22 नल कनेक्शन मुनक़ता किए गए। फिलहाल यहाँ सड़क का काम जारी है। बाद में गैर कानूनी नल कनेक्शन रास्ता तोड़कर मुनक़ता नहीं किए जा सकते, इसलिए कार्रवाई की जा रही है। इसके बाद भी ये कार्रवाई जारी रहेगी। इस मुकाम पर जुमला 41 गैर कानूनी नल कनेक्शन मुनक़ता किए गए। इस कार्रवाई के दरमियान कोई नाखुशगवार वाक़या पेश न आए, इसलिए पुलिस इंतज़ामिया की जानिब से पुलिस डिप्टी इंस्पेक्टर शाकिर शेख और दीगर मुलाजिमीन का वफ्द साथ है। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। औरंगाबाद शहर में 200 इनकम टैक्स अफसरान की जानिब से तामीरात के कारोबारियों पर छापे, हुनूस कार्रवाई जारी। इंतजामिया की जानिब से कोई वजाहत नहीं। नुकसानात के पंचनामे करते वक्त कोई भी किसान पंचनामे से महरूम न रहे, मार्केटिंग और अखिलियाती तरक्याती वजीर अब्दुल-सत्तार की हिदायत। नाजरीन, इसी के साथ आज की खबरें ख़त्म होती हैं। कल हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। तब तक के लिए इजाज़त दीजिए। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।